महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथमध्ये गोरगरिबांसाठी आलेल्या रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असून 15 दिवसात हे गैरप्रकार थांबले नाहीत तर तुमच्या तोंडाला काळं फासू, असा सज्जड दम शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिलाय. अंबरनाथ शहरात रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असून खऱ्या गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचत नसल्याची तक्रार शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्याकडे आली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज अंबरनाथ पश्चिमेच्या शिधावाटप कार्यालयावर धडक दिली. यावेळी बोलताना शहरातील रेशनिंगचं धान्य पहाटेच्या सुमारास छोट्या छोट्या गाड्यांमध्ये भरून बिस्किट कंपन्यांना पुरवलं जातं. तसंच इतरही अनेक मार्गांनी रेशनच्या धान्याचा काळाबाजार होतो. मात्र ज्यांना खरोखर या धान्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहोचत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, असा आरोप अरविंद वाळेकर यांनी केलाय. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी वाळेकर यांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून त्यानंतरही जर हे प्रकार थांबले नाहीत तर यापुढे न भूतो न भविष्यती असा मोर्चा रेशनिंग ऑफिसवर काढू आणि त्यावेळेस निवेदन न देता थेट तुमच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा यावेळी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिलाय. तर शिवसेनेच्या तक्रारींची दखल घेऊन असे प्रकार कुठे होत असतील तर ते तातडीने थांबवले जातील, अशी प्रतिक्रिया यावेळी शिधावाटप अधिकाऱ्यांनी दिली. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर, नीता परदेशी, राजू शिर्के, पद्माकर दिघे, अरविंद मालुसरे, शशांक गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे शहरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. आजपर्यंत मला 45 वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही स्टेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती. परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ. ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची. ज्या दिवशी यांनी 15 दिवसाची मुदत मागितली, 15 दिवसाच्या आत जर खरोखर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो भूतो न भविष्यात हे असेल. गेली 15 वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या पोट भरतं जिथे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन ऑफिसची काय अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था आहे, नागरिकांना राशन वेळेवर मिळतं का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतं आहे. खरोखर अनेक भूमाफियासारखे राशन माफिया या अंबरनाथमध्ये झालेले आहेत. त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा, महिला आघाडी आणि युवा सेना यापुढे रस्त्यावर उतरेल. आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे. आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी, प्रायव्हेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे. त्यांना सांगतो आम्ही काही 15 दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर त्याच्या तोंडाला 100% काळं फासलं जाईल. आत्ताच माझ्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही आपल्या साहेबांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि एक 15 दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल. जे काही दोषी दुकानदार काय आढळून येईल किंवा काही चुकीच्या गोष्टी आढळून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केसही त्या गरज पडेल त्यावेळी ती नक्कीच केली जाईल. ते तुम्हाला नक्कीच दिसेल पुढे 15 दिवसात काय बदल होईल ते. आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणं हे महत्त्वाचं वाटतं मला. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए.
THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।